नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान या विषयाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। चला तर सेशनला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12, हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोण ओळखले जायचे? तो कोण ओळखले जायचे? राहुल देव बर्मन। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 13, T-72 चे कशाचे नाव आहे? तर T-72 हे कशाचे नाव आहे? रणगाडा याचे नाव आहे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14, MI-17 हे कशाचे नाव आहे? तर MI-17 हे कशाचे नाव आहे? रणगाडा नाही, युद्धनौका नाही, क्षेपणास्त्र नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15, भारताने तयार केलेले लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कोणते? तर कोणते हे? तेजस हे आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16, बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर कोणत्या रेजिमेंटची आहे? राजपूत रेजिमेंटची आहे। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17, इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण? तो कोण आहे? माहिर सेन। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 18, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तो कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? अरबी समुद्रात। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, कारण की हा भारताचा खालचा भाग आहे, तर इकडे पश्चिमचा बंगालचा उपसागर आणि इकडे अरबी समुद्र आणि हे हिंद महासागर खाली। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण हे भीमा नदीवर आहे, पण ऑप्शनमध्ये भीमा हे ऑप्शन नाही नसल्यामुळे आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर होईल। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना आहे? तर कोणती योजना आहे? यापैकी नाही, म्हणजे राजीव गांधी आरोग्य योजना सुद्धा नाही आहे, सावित्रीबाई आधार योजना पण नाही आहे, अटल आरोग्य योजना पण नाही आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 21, आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन क्षेत्र निर्मिती केंद्र कोणते? तर कोणते? ब्राह्मण वेल। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 22, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती? तर कोणती? पहिली कोणती आहे? रायगड नाही, पहिली राजगड आहे आणि दुसरी रायगड, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरुवात झाली? ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण की महाराष्ट्र ची निर्मिती कधी झाली? ती 1 मे 1960। आणि ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा प्रश्नाकडे जाऊ शकता, कारण की 1900, 1980 आणि 1972, पण हे ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता हा सर्वांनाच माहिती आहे, वट वृक्ष। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25, भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण? तर कोण आहे? दुर्गा बॅनर्जी। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 26, भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण आहे? तर राजकुमारी अमृता कौर। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 27, 1962च्या भारत चीन युद्धात कोणत्या अधिकाऱ्यास परमवीर चक्र प्राप्त झाले
आहे तर कोणत्या अधिकाऱ्यास झालेले आहे? मेजर सैतान सिंग. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28. तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29. सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? तर कोणते हे? सासनगिरी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या राज्यात वरिष्ठ सभागृह नाही? तर कोणत्या राज्यात नाही आहे? तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 31. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 32. शर्म ए शेख हे कोणत्या देशात आहे? तर कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण की सौदी अरेबिया, इराण आणि इराक या देशात सुद्धा ते नाही आहे. हे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33. भारताच्या कोणत्या शास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक मिळाले आहे? तर अमर्त्य सेन या शास्त्रज्ञास अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34. हेनरी फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटर कार तयार करण्याचे तंत्र विकसित केलेले आहे? तर जपानमध्ये नाही, जर्मनीमध्ये नाही, इटलीमध्ये सुद्धा नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35. क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात? तर किती षटके टाकली जातात? 90 षटके टाकली जातात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 36. बुद्धिबळ खेळामध्ये कोणत्या काळ्या व पांढऱ्या रंगाच्या प्रत्येकी किती सोंगाट्या असतात? तर किती सोंगाट्या असतात? 16 सोंगाट्या असतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37. जगप्रसिद्ध मुष्टियुद्धात मोहम्मद अली यांचे मूळ नाव कोणते? त्यांचं मूळ नाव काय होतं? कॅसियस क्ले. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38. मुघल राजा बहादूरशाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय? तर यांच्या पत्नीचं नाव काय आहे? जिनत महल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण? तर नानासाहेब हे त्यांचे दुसरे दत्तक पुत्र होय. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40. राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले होते? तर हे कधी गायले होते? 1911. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 41. आझाद हिंद सेनेच्या पहिल्या रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर कोणी केले? लक्ष्मी स्वामीनाथन. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 14 एप्रिल प्रश्न क्रमांक 42. 14 एप्रिल रोजी माननीय पंतप्रधान यांनी भीम आधार या ॲपचे लोकार्पण कोठे केले? तर कोठे केले? नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 43. भारतीय रेल्वे हबीबगंज स्टेशन कोठे आहे? तर कोठे आहे? भोपाळ. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 44. 14 एप्रिल रोजी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते 1 करोड रुपयाचे पारितोषिक कोणाला देण्यात आले? तर कोणाला देण्यात आले? श्रद्धा व्यंगशेट्टे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 45. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? तर कोणते गाव दत्तक घेतले आहे? हरिसाल हे गाव दत्तक घेतले आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 46. फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? तर कोणत्या भागात येते? डावे अलिंद. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47. मानवी हृदयाचे साधारण
वजन किती असते? तर किती ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील, कारण की 36 मिलीग्राम बी नाही आहे, 36 ग्रॅम बी नाही आहे आणि 3.6 सुद्धा नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 48, एका दिवसात किती सेकंद असतात? तर किती सेकंद असतात? ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50, पीएच मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते? 7 pH असते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय धिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द होईल? तर कोणता होईल? भगीरथ प्रयत्न. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 52, बरोबर असणारी जोडी ओळखा. तर अत्यंत धनवान व्यक्ती इंद्र हे सुद्धा बरोबर नाहीये. भांडणे लावणारा भांडखोर हे सुद्धा नाहीये. उपवास पडणे, थंड फराळ करणे हे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 53, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व या शब्दासमूहाबद्दल एक शब्द निवडा. तर काय होणार आहे ते सूत्र सांगतो आपण मोजक्या शब्दामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 54, पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? तर संयुक्त व्यंजन माहितीचे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 55, मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? तो कोणता आहे स्वतंत्र वर्ण? ळ. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 56, निष्फळ या सामासिक जोड शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा. तर निष्फळ या शब्दाचा पर्याय कोणता आहे? निष्फळ. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. स्वच्छिष्य या शब्दाचा फोड कशी होईल? सत्शिष्य. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58, चिदानंद या सामासिक जोड शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. तर याचं कसं होईल? चित आनंद. चित आनंद. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 59, चालणे हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार कोणता? तर हे कोणतं आहे? याच्यामध्ये धातू, चाल हे चाल धातू आहे, त्याच्यामुळे धातू साधित नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 60, त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित या शब्दाचे लिंग ओळखा. तर याचं काय होईल? स्त्रीलिंगी होईल, कारण